1966ला फक्त लॉजिंग आधी सुरू झालं. पूनम नंतर फक्त श्रेयस अशी अवस्था होती. अटॅच टॉयलेटचं हॉटेल वॉज ए लक्झरी. ओके. आज ज्या दृष्टीने आपण ताजमहालकडे बघतो ना, बरोबर. ताजमहाल, तसं त्याला वाटायचं. मुंबईच्या लोकांना तर माहितीच नव्हतं की पुण्यामध्ये लिफ्ट आहे, अटॅच टॉयलेटचं हॉटेल आहे, इतकं मॉडर्न आहे. त्यांना पूनमच्या पलीकडे हॉटेलच नव्हतं. बरोबर. पूनम वॉज द ओनली हॉटेल. ते सुद्धा काही खोल्या अटॅच टॉयलेट आणि काही कॉमन टॉयलेट. ओके. कॉमन टॉयलेटची कन्सेप्ट. हा, ओके. म्हणून ते आमचं अगदी लेटेस्ट फॅशनचं हॉटेल म्हणून तेव्हा. पण तेव्हाच्या काळात तसं काय, म्हणजे या काळात आता आपण बघतो सगळे 5 स्टार आले, ह्यामध्ये हा. पण तेव्हा कारण का हॉटेल्सही कमी होते, सुविधाही कमी होतं, आणि सर्व्हिस हे ऍज अ हॉटेल इंडस्ट्री तेव्हा साधारण लोकांना माहिती पण नव्हतं. हा. मग तेव्हा कसं काय या सर्व्हिसेस इम्प्लिमेंट झाल्या? बेसिक अम्युनिटीज प्लस आता डिमांड काय आहे. अटॅच टॉयलेटची डिमांड वाढतच चालली ना. बरोबर. त्यावेळेला इट वॉज सपोज टू बी लक्झरी. कोणी त्याला मोठा माणूस पुण्याचा आला, कुठं उतरवायचा श्रेयस, असंच होतं. मग हळूहळू ब्लू डायमंड सुरू झालं. आमच्या नंतर 2-4 वर्षांनी सगळे एकदम पेव फुटलं त्याला. श्रेयस सारख्या हॉटेलला डिमांड नाही, आपण हे काढूया असं म्हणून खूप हॉटेल सुरू झाली. पण तरी सुद्धा आम्ही त्या कॉम्पिटिशन मध्ये टिकलो.